नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या भोईवर विनोदाशी पेरणी करत हास्याचं जोमदार पीक घ्यायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे हॉलिवूड या सिनेमाची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि या चित्रपटाचे प्रेझेंटर अमित मसूरकर सर, दिग्दर्शक तृशांत इंगळे, यातील कलाकार अश्विनी लाडेकर, काजल रंगारी, आसावरी नायडू आणि अजित खोब्रागडे. सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. मंडळी, लग्नासाठी तिच्या घरच्यांनी होकार दिलाय, पण या होकारामुळेच तिचा प्रियकर अस्वस्थ झालाय. बघूया त्यामागे नेमकं काय कारण आहे ते. आग जो लगी दिल में जमाने को लगा दूंगा मैं. आग जो लगी दिल में जमाने को लगा दूंगा मैं. उठी अगर तेरी डोली तो जहां जला दूंगा मैं. ए शिवा, शिवा यार, तुला किती वेळा सांगू, आपल्याला तू आवडते यार. ऐक ना यार शिवा, काल पण आपण तुझा हात धरला, तू चिडली यार. ऐक ना शिवा, तुम्ही माझा हात सोडा. शिवा ऐक ना. आपण रस्त्यात आहोत, मी गेल्या चांगलं 2 नाही. महिन्यात तुझा पाठलाग करतोय यार. ऐक ना शिवा, असं नका आपल्याला तू करू. आवडते यार, आपलं आयुष्य पण तू आवडते. तुम्ही प्लीज हात आपलं सोडा. प्रेम आहे तुझ्यावर. रस्त्यात आहोत, चांगलं नाही आपण वाटत तुला आहे. लग्नाची मागणी घालणार अहो, पण आहे. माझं- शिवा, असं आपल्याशी नका- लग्न करणार. ऐक ना. अहो, असं नका करू, चांगलं नाही. नाही बोलली ना तू आता, मी जीव देईल. मी जीव देईल. हे बघ, बंकस नाही बघ. हे बघ, विषाची बाटली घेऊन फिरतो मी. अहो, मी please. आता जीव देईल. नाही तू हा बोल, नाही तर हे बघ मी पितो. नाही हे नाही बघ, नाही हे ऐका बघ, माझं. हे बघ. तुम्ही माझं ऐका, असं करू नका. ऐका माझं. आपण हा बोल ना. लग्न- माझ्या घरी जाऊयात, घरातल्यांची परमिशन घेऊयात आणि ते बोलतील मग ते तसं करूयात. म्हणजे तुझ्या घरच्यांनी परमिशन दिली तर तू आपल्याशी लग्न करणार? हा, नक्की? हो. चल मग, चल घरी जाऊ. चल, आपण नाही घाबरत कोणाला. चल, आपण तुझ्या घरातल्यांशी बोलेल. चल. आपण सुखी ठेवणार तुला. आपण कामा बिमाला आहे, काय टेन्शन नाही घ्यायचं. ये ग ये मिळाली का भाजी? हो आई. वसईवाला होता. नमस्कार. नाही आम्हाला डांबर गोळ्या, फिनाईल, उंदीर मारायचं औषध काही नको. या तुम्ही. हसू नको ना. हसतेस, कोण आहे हा मुलगा? सांग ना. कुठे अरे भेटला आपण तुला? आई ते सेल्समन नाही आपण. मग कोण आहे? कुठे भेटला? बोल ना शिवा. आई ते रस्त्यात भेटलेत मला. अगं मग पोलीस स्टेशनला फोन करायचा. असे बेवारस वस्तू घरात कशी घेऊन येतेस तू? निघा. नाही आई, बेवार आई? म्हणजे ते कोण आल? अरे कोणीतरी नमस्कार. पोलीस आला. नमस्कार. बसा ना. ऐका ना, या आई. आई नमस्कार. नमस्कार. पाया नाही असू दे. मोठे व्हा. आणि हा भाऊ आहे ना. नाईस टू मीट यू भाई. भाऊ नाहीये, माझा नवरा आहे. नाईस टू मीट यू. हा माझा नवरा प्रथमेश आणि या माझ्या सासूबाई. नाही परत आशीर्वाद नको राहू दे. बसा. सासरे बुवांना पण भेटवलं असतं, पण ते ड्युटीवर आहेत. बसा तुम्ही. बसा. ड्युटीवर आहे म्हणजे कुठे आहे? ते एन्काउंटर स्पेशालिस्ट आहेत ना. असं कोणत्या तरी गुंडाच्या मागे पळत पळत गोळ्या झाडत असतील असं. या बसा. नाही, बसा नाही, हो. नाही, या. बसा. तुम्ही पाहुण्या ज्या घरच्या या. बसा. रिलॅक्स एकदम. आई, अहो, हा. हे पृथ्वी प्रताप, अरे नमस्कार. यांना मी आवडते. अच्छा, अरे वा. तुम्हाला पण आवडली काही? मला पण आवडली होती, म्हणून तर लग्न केलं हिच्याशी मी. ऍक्च्युली माझी बायको एवढी गोड आहे ना, म्वा. सगळ्यांनाच आवडते ती. तिचं कसं आहे माहितीये, जो आवडतो सर्व. नाही हे नको. गोड आहे. काय झालं आई? हा काय? काय झालं, हा. गेले 2-3 महिने आहे ना, हा. हे माझ्या मागे मागे फिरत होते. अच्छा. हा म्हणजे पाठलाग करत होते. मला वाटलं रोड रोमिओ नालायक कोणतरी असेल. अरे बापरे. पण काल बाजारात गेले ना मी, हा. तेव्हा बाजारात भर रस्त्यात हात पकडला हो यांनी माझा. अगं बाई. अच्छा. हा, मी टाळलं त्यांना. मी टाळलं. हा. हा
मला वाटलं कोणतरी फालतू फडतूस माणूस असेल हा. म्हणून मी हात सोडून घरी आले. वा, वा. आज मी पुन्हा बाजारात गेले तर हा. पुन्हा हात धरला माझा. आज पुन्हा धरला का? हो. सातत्य. आणि हात धरला आणि आज हात धरला माझा हा. आणि थेट मला लग्नासाठी मागणी घातली हो यांनी. ए, बापरे. काय बोलायचं? तेव्हा मला कळलं नाही बाई खूप सर्वसाधारण आणि गोड माणूस आहे. हो. आणि मग मी त्यांना नाही म्हटलं बरं का. मी नाही म्हटलं त्यांना 2दा-3दा पण ऐकायलाच तयार नाही. हा का? मला म्हणाले लग्नाला तयार हो नाहीतर मी विष पिन. अगं बाई नाही. बाटली अजूनही खिशात आहे त्यांच्या बघा. अरे बापरे. असं नाही. एवढं? एवढं नाही करायचं. म्हणजे मी घाबरले खरं तर. म्हणजे माझ्यासाठी कोणी कशाला ना जीव द्यायचा वगैरे. वा 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 शिवा, गुड डिसिजन. आय प्राऊड ऑफ यू. म्वा. बोलो ना, गोड आहे ती, गोड आहे. नाही, म्हणजे म्हणजे- कसं आहे, आपल्यामुळे एखाद्याचा जीव वाचत असेल तर तो जीव वाचवावा. म्हणजे समोरच्याची लायकी वगैरे नसेल तरी पण तो जीव वाचला पाहिजे. भाई, ऐक तुम्ही- ना. नाही नाही, बसा बसा तुम्ही उभे का. अरे साधी. भाई ऐक ना. आणि काय झालं माहितीये का हा. म्हणजे मी त्यांना नाही म्हंटल हा. पण मी त्यांना हे सुद्धा म्हटलं की आधी आपण घरी जाऊयात घरातल्यांची परमिशन घेऊयात. वा वा वा, गुड हे डिसिजन. उत्तम केलंस. ते जे बोलतील ते डिसिजन फायनल असेल माझ्यासाठी. अरे पण गुड डिसिजन, गुड भाई डिसिजन. हे तुला तरी पटतंय का बघ ना भाई. हा, काय काय म्हणजे पोरगी जेव्हा बोलते यार घरच्यांशी बोलूया हा, त्यात काय मग? तेव्हा ती आई बापाशी बोलायला लावते ना. हा, बरोबर. नवऱ्यानी सासूशी कोण बोलायला लावतं? तुला कळतंय काय भाई? हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. माझं तुला शपथ सांगतो, मला काय झालं माहितीये, माझं जरा कन्फ्युजन झालं. हा, होऊ शकतं, काय होऊ शकतं. गळ्यात लायसन नाही ना, त्यामुळे कळलं नाही. अच्छा मंगळसूत्र. हा आपण असं म्हणजे हे नव्हतं करणार की बाबा तू हेच कर म्हणजे, पण आपल्याला आता कळलेलं आहे ना की ही मॅरिट आहे. हा, हा. तर मग आपण सोडतो ना आपला विषय. सोडतो कसं? बस मला तुम्ही बसा ना, बसा इथे. हा, सोड. कसं आहे म्हणजे आता बघा ह्याला काय अर्थ आहे, तुम्ही भर रस्त्यात हिला लग्नासाठी विचारलं हो. आणि आता सॉरी बोलताय, हा विश्वासघात आहे ना तिचा. अरे भाई विश्वासघात आपला झालाय ना, आपल्याला माहीतच नव्हतं पोरगी मॅरिड आहे. नाही आपल्याला आपलं मी सतत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते की माझं लग्न झालंय पण तुम्ही ऐकायलाच तयार नाही. तुम्ही अखंड माझ्या प्रेमात बुडाला तो. आपण नाही ऐकून घेतलं म्हणजे आपल्याला काय एकदम असं हे नव्हतं करायचं की आपण जीवच देईल करून, पण झालं म्हणजे असं. नाही नाही, ऐकून घ्या, ऐकून घ्या. हे बघा तुम्ही जे केलंय ना त्यात काही चुकीचं नाहीच आहे. हा. चुकीचं नाही. म्हणजे तुमच्या जागी जर मी असतो ना तर मी पण हे भिकारधंदे केले असते. बघितलं. पण पण कसं आहे, केलं. तुमच्या मनातली प्रेम भावना तुम्ही बोलून दाखवली ती हा ना. आपल्याला आवडली ती. हा बरोबर. तुम्ही काय बोललात की तू माझ्याशी लग्न नाही केलंस तर मी जीव देईन. हा. म्हणजे तुमचं हिच्यावर जीवापाड प्रेम आहे. हा मला आवडली. मग तुम्हाला एक चान्स मिळाला पाहिजे. काय आई काय बोलते, एक चान्स दिला पाहिजे ह्यांना. तुम्ही म्हणजे- बोलाल तसं. हा, गोड बायको. शिवा शिवा इकडे बघ. म्वा. हा, अगं हा, तुम्हाला एक चान्स मिळाला पाहिजे. शिवा शांतपणे सांग, तुला हे पसंत आहेत? तुझा नवरा तुला विचारतोय तुला हे पसंत आहेत? तुम्ही म्हणाल तसं. अगं बाई. आणि हे एवढं करायला तयार आहेत माझ्यासाठी आत्महत्या वगैरे तर मग हरकतच नाहीये मला काय. आई तुझं काय म्हणणं आहे यांच्याबद्दल? माझं काय अरे, मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. वा, वा. आता सर्वात महत्वाच्या माणसाला आपण विचारलं पाहिजे. कोण? शिवालीचा नवरा. हा नैतिक दृष्ट्या त्याला विचारणं हे आपलं कर्तव्य आहे. हो. थांबा विचारतो मी. हे शिवालीच्या नवऱ्या, ए, तुला हे लग्न पसंत आहे का? काय हा? म्हणतोय रे? अच्छा ओके 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 ओके. आई हा. शिवा हम्म. मुलगा पसंत आहे. हे लग्न आमच्याकडून ठरलं. काँग्रेस, काँग्रेस. पाया पड. आपल्याला वा वा वा. अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू सासूबाई, थँक्यू नवरोबा, थँक्यू सो मच. गोडच आहेस तू. एक मिनिट एक मिनिट. आपल्याला नाही करायचं हॅलो हा हा तुम्ही- नाही नाही, आमच्या शिवालीचं लग्न ठरलं. नाही नाही, माझ्याबरोबर एकदा झालं होतं, दुसऱ्यांदा आम्ही ठरवलंय. नाही नाही, तुम्हाला बोलवणार नाही असं कसं होईल हो? बोलवू ना, बोलवू. कसा दिसतो मुलगा? उंदराला तांदूळ खाताना बघितलाय का कधी? तसा दिसतो बघा अगदी. हो गोंडस आहे. नक्की बोलवणार. हो हो. माझ्या आईचा फोन आलाय. हो हो ते त्यांना सांगा. नमस्कार सांग. हॅलो ते- आई, मी लग्न करते. करते. अगं नाही, अहो प्रथमेश राव आहेतच, दुसरं लग्न करते मी. माहित आहे मला आपल्यात चालत नाही असं, पण आता कुठे- रस्त्यात भेटला मला. मला म्हणाला तुझ्यासाठी जीव देईन, विष पीत होता. मी त्याला घरी घेऊन आलं. प्रथमेश रावांना विचारलंय, आई
तू लग्नाला यायचंय म्हणजे यायचंय हा. चल ठेवते हा. शिवा हा. अर्ध स्किड इथे फेरा मारतय ये, ये. हा. ऐक ना भाई आपली गलती झाली यार. आपण ना चुकून या पोरीला बोललो की लग्न कर, आपल्याला नाही करायचं. चल आपण नाही, नाही, नाही. अहो, तुम्ही चाललात कुठे? अहो असं नाही, आत्ता तर सगळं सुरू झालंय. हा इकडे या. हा? हा मी काय म्हणतो पृथ्वीकराव. नाही 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 शे. काय झालं नाही. काय 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 आलं भाई? पृथ्वीकराव जरा आता फॉर्मल वाटतंय. हो आता हे आपल्यात आलेत ना, मी तुम्हाला लाडाने सौत्या हाक मारू का? अच्छा, तुमचं म्हणणं आहे असं काय? लाजतोस काय वेडी भाई हे बघ, सगळं शांतपणे चाललंय ना मॅटर. हा, हा. मग शिवी द्यायची गरज नाही. तू नीट बोल. शिवी नाही, शिवी नाही. चौथ्या म्हणतायत चौथ्या सौत्या सौत्या सौत्या. म्हणजे हा असं काय करताय हो सौत्या? आता बघा, एखाद्या पुरुषाने 2 लग्न केली की त्या दोघी कशा सौती सौती म्हणून हा, हा, नांदतात हा. की नाही. आता माझी सुनबाई 2 लग्न करते म्हणजे आई. माझ्या मुलाचे तुम्ही सौत्या. सौत्या. असं नको बोलू रे. आपण आता लग्नाबद्दलच अरे यार, बोलू. भाई. लग्न कसं करायचं हे आपण बोलूया. हो, हा. हो. अरे भाई, ऐक लग्नाच्या ना. हा. आपली गोष्टी तर चूक बोलल्या झाली गेल्या यार. आपली नाही, चूक ऐका झाली. ना, तुम्ही बघा. आपल्याला जाऊ दे ना भाई, ऐका ना. प्लीज. नाही 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 इकडे इकडे या इकडे नाही, आता सगळं इकडे या जुळून इकडे आलंय ना. हा? सौत्या बापू सगळं जुळून आलंय. तर मला असं वाटतं हा. आपण फार वेळ नको काढायला. हा. लग्नाच्या गोष्टी आपण सुरू करायलाच पाहिजेत. अरे नको ना यार भाई. ए भाई ए मी ताई बोलतो तुला. या ताई, मला नाही करायचं अरे? यार तुझ्याशी लग्न यार. एवढं नका करू यार माझ्यासोबत प्लीज यार. प्लीज प्लीज नको, आपल्याला नाही जमणार यार. नाही करायचं लग्न. नाही करायचं, नाही करायचं. ते 1-2 दिवस त्रास देत होतास त्याचं काय? अरे आपण चुकून दिला त्रास. तेव्हा लाज नाही वाटली तुला? अरे ताई सॉरी बोलतोय ना यार आपण. रस्त्यात हात पकडलास त्याचं काय? सॉरी बोलतो ताई. तेव्हा लाज नाही वाटली तुला? सॉरी. लाज नाही वाटली तुला? लाज नाही वाटली? हा? बाई म्हणजे काय तुम्हाला प्रॉपर्टी वाटली काय तुमची? कधी पण हात पकडणार, आय लव्ह यू बोलणार, छेडणार आणि काय मरायची धमकी दिलीस? तुझ्यासारख्याने ना मरायलाच पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने वागवलंय आज आम्ही तुला, खूप चांगल्या. परत जर कोणत्या बाईला छेडलंस ना, पोलीस स्टेशन मध्ये नेऊन लॉकअप बरोबर लग्न करेन तुझं. सॉरी. या बसा ना, बसा बसा बसा, शिवा घाबरू नका, बसा. शिवा आ, तंतरली आहे त्याची. हो. जा चहा टाक. किती साखर घेणार? नकोय मला चहा. क्या बात है, मस्त झाला परफॉर्मन्स. वा वा. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसाददा. एखादं सुसंस्कृत सभ्य साधं कुटुंब जेव्हा साधेपणा दाखवतं तेव्हा ही अवस्था आहे. त्यांनी जर साधेपणा सोडला तर काय अवस्था होईल याचा या रोड रिव्ह्यूजने विचार करायला हवा. अत्यंत उत्तम मेसेज अत्यंत वेगळ्या पद्धतीने दिला गेला आणि मी तो भयंकर एन्जॉय केला. मला फार मजा आली. वंडरफुल. सिद्धू. क्या बात. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, कौतुक आणि वाह, कमाल. वा सिद्धू. मंडळी, आपली वर्षानुवर्षांची अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी येतोय फिल्टरवड्याचा बच्चन गौरव मोरे. आणि त्याची ही इच्छा पूर्ण होणार की नाही हे ठरवणार आहे विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. चला तर बघूया हा ऍक्शन पॅक ड्रामा. बर. हाच तो वाडा. एक नंबरचा वाडा. एक नंबरचा वाडा. या वाड्याच्या भिंतीला कान देऊ नका. हा. तुम्हाला आवाज ऐकू येतील. मुझे इंसाफ चाहिए. मुझे इंसाफ चाहिए. मुझे इंसाफ चाहिए.
मला दिसतंय खांडेकर सावकाराने माझ्यावर केलेले अत्याचार, माझ्या फॅमिलीवर केलेले अत्याचार, माझ्या काकाला साडी नेसून लावणी करायला लावणारा खांडेकर, माझ्या आत्याला खोट्या मिशा लावून निळू भाऊंची मिमिक्री करायला लावणारा खांडेकर, पोळ्याच्या दिवशी माझ्या बापाला बैलासारखा सजवून त्याला बैलाच्या मिरवणुकीत उभा करणारा खांडेकर, आमच्या भावाची ताटातूट करणारा खांडेकर, आम्हाला आमच्या गावातून हाकलणारा खांडेकर. मी मुंबईच्या फुटपाथवर झोपायचो. नेहमी डोक्यामध्ये विचारायचा की एखादी गाडी आपल्या अंगावर तर जाणार नाही ना, पण नाही गेली. कारण हा गौरव मोरे कोणी साधा सुद्धा गौरव मोरे नाही आहे. अख्खे मुंबई याला रावडी गौरव म्हणून ओळखते. आणि त्याच खांडेकर कडनं बदला घ्यायला मी परत माझ्या गावात आलोय. बाप का, दादा का, भाई का, सबका बदला लेगा रे तेरा रावडी गौरव. खांडेकर, बाहर निकल खांडेकर. देख तेरे मौत का फरिश्ता तेरी मौत की चिट्ठी लेके तेरे सामने खड़ा है. खांडेकर बाहर निकल. आज इंसाफ होगा गुनाहों के उन बरसातों का जो तूने हम जैसे गरीबों पे बरसाई थी. खांडेकर क्या बात है. बाहर निकल. देख ये रावड़ी गौरव तेरे सामने खड़ा है. खांडेकर आजोबा. अरे पडलो, 1 तास झाला मला. आजोबा हात दे, अरे हात दे. आजोबा तुम्ही आजोबा. आजोबा 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 ए उठ रे आजोबा. अरे आजोबा उठ. आजोबा बस बस. बाप रे बाप, जवळजवळ 125 किलोचा आजोबा आहेस तू. आजोबा अरे पण तू इथं काय करतोय? हे म्हाताऱ्या, खांडेकर कुठं आहे? खांडेकर कुठे? खांडेकर सावकार खांडेकर. सिंगिंग कॉम्पिटिशन आहे. एवढं म्हाताऱ्याची बेरिंग करशील? एवढं करशील? रिहर्सल एवढंच केलं ना, तेवढं करशील? सावकार खांडेकर कुठं आहे? कोण? अरे तू नाही का डायलॉग मारायचा, मी खांडेकर सावकार, माझ्याकडून कर्ज घेणाऱ्याला करतो मी गपकार. तू नाही का खांडेकर? काय मीच तो सावकार खांडेकर. मी खांडेकर सावकार, माझ्याकडून कर्ज घेणाऱ्याला करतो जाऊ नका. पुकार. आयला केवढं म्हातार झालं यार. हिंदी पिक्चर मध्ये हिरो बदला घ्यायला येईपर्यंत विलनच्या फक्त मिशा पांढर झालेला असायच्या. तू तर अख्खा म्हातार पांढरं पडलंय. अरे मी कसा घेऊ बदला? हे सावकार खांडेकर आहे. मी 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 गौरव. मी 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 गौऱ्या गौऱ्या. मी सूड घ्यायला लावलोय. बदला बदला घ्यायला लावलोय मी. बदला बदला. काय? डायपर बदला, लवकर बदला डायपर. अरे मी तर डायपर बदलायला नाही आलोय रे. तू माझ्या फॅमिलीवर केलेल्या अत्याचाराचा बदला घ्यायला आलोय. बदला, कळलं का? हे म्हाताऱ्या, हा चेहरा नीट आठव. चेहरा दाखव तरी आधी.
म्हणजे काय आहे? अरे सावलीत ना चेहरा दिसायला डोळे तेवढे राहिले नाहीत रे. ही सावली आहे? ही सावली आहे? मी काय सूर्य इथं घेऊन फिरतो? हा काय पण बोलशील का रे? बरं ठीक आहे, डोळ्याचा मोतीबिंदू झालाय. ठीक आहे, मला बदला घेऊ द्या. मला बदला घेऊ द्या, लक्षात ठेव. बदला काय हा, मला बदला घ्यायचा बस. घे बदला घे बाबा, तुला घ्यायचा आहे तर घे. पण आधी जरा पाठ खाजवून दे इकडे. ये मी इथं पाठ खाजवायला नाही आलोय, बदला घ्यायला आलोय. अरे साबण लावणार कोण नाही ना, हुळहुळत इथे. अच्छा ठीक आहे, देतो खाजवून. कुठं इथं खाजू? म्हाताऱ्या, बदला जितना पुराना. खाली जरा. खाली का? बदला जितना पुराना हो. खाली रे. पुढे इथे का? बदला जितना पुराना हो. जरा खाली ये, खाली. ठिकाणी डायलॉग पूर्ण. हा? एवढा मी आलोय मुंबईवरून, ताशा वाजवायला आलोय इकडे मी. अरे तू खाजवत बदला घे ना. खाजवा, तू वाक्यच ठेवू देत ना. खाजव इथे का इकडं ना. ते बदल्याचं काय वाक्य झाला, माझा मूड गेला. बदला जितना पुराना हो उतना भयानक होता है. झालं, संपलं वाक्य. घेऊ दे ना रे मला बदला घेऊ दे ना यार. काय झालंय ना, 48 तास झाले पोट साफ नाही झालंय रे. पोट डांगरलंय, इथं कडक लागली, इथे हात लाव. अरे इथं येऊन मी तुझ्या पोटाचा कोथळा काढायला पाहिजे, तर तुझं पोट साफ झालं की नाही झालं हे बघू मी. इथं बघ ना, इथं कडक झालं. जरा नको. मऊ करून दे ना माझं पोट. मला बदला घेऊ देशील ना मग? अरे बदला घेत मऊ कर. हा ठीक आहे. हा बोल काय ते. इस बदले की आग ने कहीं इथं साईडला कर जरा. इथं? हा इस बदले की आग ने कहीं बिंबीच्या बाजूला कर. हाँ इस बदले की आग ने मुझे मऊ कर जरा. बरं वाटतं रे. ए डब्लू घेऊ दे ना मला जरा थांब ना. हाँ? इस बदले की आग ने मुझे कितने रात तो सोने नहीं दिया. थांब काय झालं? काय होतं? तू 3 महिन्याचा लिकेज आहेस का रे? हा? कोण आहे बे तू? हा इथं मी घ्यायला आलोय बदला आणि तू माझ्या तोंडावरतीच थोडा मारून बेकार साड्या. एंट्रीच्या आधी मी एवढं बोललोय, तुम्हाला काहीच करू देत नाही यार. अरे घेऊ दे ना यार मला बदला. अरे ऐक ना, तू माझ्या फॅमिलीचा अत्याचार केलायस, मला त्याचा बदला घ्यायचा रे नाग्या. दे मला मारून काय मिळणार आहे तुला. मला मारायचं आहे, पण एवढा म्हातार झाला कसं मारू तुला मी? पण मला तुला मारायचं आहे बस, मला बाकीचं माहिती नाही. मला तुला मारायचं आहे बस. हा. मारायचं आहे मला. दे बाबा बदला घे. हा. मला काय बदला घे. अब इस बदले की आग से तेरी रूह कांप उठेगी. इथं नको मारू, इथं पेसमेकर बसवलं. मारलाच नाही तुला अजून, मारलाच नाही तुला. ए म्हाताऱ्या, तुला मारलाच नाही अजून. मार हा. इस बदले की आग से अब तेरी रूह कांप उठेगी खांडेकर. इथं नको रे, रॉड टाकलाय पायात. अरे अजून मारलंच नाही ढबल्या तुला. हा? इस बदले की आग से तेरी रूह कांप उठेगी अब खांडेकर. आता खाली नको मारू, पडदा फाटेल, आधीच पातळ झालाय. अब इस बदले की आग से तेरी रूह कांप उठेगी खांडेकर. कंबर हाड दुखत, नको मारू. मग बदला घे. बदले की आग से रूह कांप उठेगी खांडेकर. मान लचकली आहे माझी. नाग्या, ए नाग्या, मला कमीत कमी टाळी तरी मारू दे रे. मला असं वाटलं माझा बदला पूर्ण झाला. निदान एक टाळी मारू दे. अरे वातामुळे बोट वाकडी होतात रे. आता ऐक ना यार, ए म्हाताऱ्या ऐक ना, मी ना लय वर्ष झाली वाट बघत होतो रे, की मी तुला ना गावी आलो कुत्र्यासारखा मारेन, तू माझ्या पाया पडशील, प्लीज मला वाचव, मला सोड असं बोलशील. ऐक नाही, मला माझा बदला घेऊ दे ना यार, मला बदला घेऊ दे ना यार. तुला गंमत माहितीये का? काय? मी ना एका बाईला ना अशा पेनाने मिशा काढून ना तिला ना निळूभाऊंची मिमिक्री करायला लावली होती. तीच माझी आत्या आहे मग. अरे एकाला ना मी साडी नेसून मुंगळा नाचायला होता. अरे तोच माझा काका आहे, त्याचाच बदला घ्यायला आलोय.
हे तर काहीच नाही. एकाला ना मी पोळ्याला ना बैल बनवून मिरवणुकीत पाठवला होता. अरे तोच माझा बाप आहे, त्यांचाच बदला घ्यायला आलोय मी जाड्या. मला वाटलं त्याचा एक पोरगा होता, तो मुंबईला गेला, तो येईल बदला घ्यायला. पण तो निघाला पेदऱ्या, नाही आला. अरे मीच आहे रे, हे म्हाताऱ्या मीच आहे तो. बदल डायपर बदल, तू डायपर बदलून उगाच एवढे मोठे मोठे डायलॉग बोललो. लहानपणीच दगड मारून पळून गेलो असतो ना, बरं झालं असतं. आणि इथे वेळ झाली आहे ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. स्तुती हिरोपंती, छान झाला परफॉर्मन्स. हास्य रसिक प्रसाद दा, मला तुम्हाला दोघांना मिठी मारायची आहे, पण त्याचबरोबरीने मला अजून 2 जणांना रंगमंचावरती बोलवायचं आहे आणि त्यांनाही मिठी मारायची. बरेचदा काय होतं, नकळत खूप काही बोलायचं असतं, खूप काही विचार मनात असतात, त्यामुळे काही जणांकडे दुर्लक्ष होतं. आज तसं होऊन चालणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋषिकांत राऊत मला रंगमंचावर आलेला पाहिजे आणि श्याम बांगरही मला उतरून रंगमंचावर आलेला. ये वाचा, ये ऋषी. मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं ऋषिकांत, की काय विचार केलास, ही कॉन्सेप्ट कशी सुचली आणि कसं लिहिलंस, आणि श्याम्या इतकं परफेक्ट टायमिंग कसं मॅनेज करतोस? क्या बात आहे यार. आज तुम्ही दोघं बोला, मी ऐकणार. बेसिकली कन्सेप्ट अतिशय फिल्मीच होती आणि लहानपणापासून जे काही फिल्म वगैरे बघत आलोय त्याच्यात ज्या गोष्टी बघितल्या होत्या तर अचानक एक गोष्ट रिफ्लेक्ट झाली, मीटिंगला शेअर केली आणि मोठे सर गोस्वामी सर होतेच की त्या आयडियाला पूर्णपणे स्वरूप द्यायला आणि त्याला पूर्णपणे प्रॉपर एक फायनल टचअप द्यायला. आणि प्रसाद दादा, गौरव दादा असे आपले काही आर्टिस्ट आहेत ना की ते स्किटमध्ये असले ना की टेन्शन आपोआप निघून जातं की चला आपण एक त्यांना 50% 60% दिलं तरी ते पूर्ण गाडी सुसाट नेतील, तर ते टेन्शन नव्हतं. वा ऋषी, वा वा वा. श्याम्या, ना ॲक्च्युली स्किट चालू व्हायच्या अगोदर येऊन पशाने सांगितलं आणि गौरव बोलला की मला शूजचा आवाज पाहिजे. अच्छा, हे अचानक केलंयस तू? आत्ताच केलं. याच्या अगोदर 5 मिनिटं आधी. आणि श्यामसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. जोरदार वाजवायचं. थँक्यू. आणि ॲक्च्युली जो बुटांचा व्हॉइस होता ना तो मी सॅम्पल केला आणि मग आमिर दादांनी मला सांगितलं की तू सिंगलच वाजव. आमिर दादाचा खूप मोठा हात आहे त्या गोष्टींसाठी. आमिर, फॅन्टॅस्टिक. प्रसादा थँक्यू, तू या दोघांना इथे बोलवलंस. हे बोलताना मला एक गोष्ट आत्ता कळली, ती म्हणजे ह्या मंचावर ना कुणी मी नाही आहे, आम्ही आहोत. आणि आम्ही करतो त्या संपूर्ण जगाला आवडतं. क्या बात आहे दोस्तांनो, वा. सुपर या सुपर, क्या बात. कमाल कमाल, बहारदार. अरे. आपण आता अमित सरांना विचारूया, त्यांना कशी वाटली ही बदल्याची कहाणी. मला खूप मजा आली. टायमिंग वगैरे एकदम परफेक्ट होतं. मी खूप आधी कॉमेडी शोसाठी आय वॉज वन ऑफ द स्टाफ रायटर्स, तर त्यामुळे मला कॉमेडी खूप इंटरेस्ट आहे, त्यामुळे मला खूप मजा आली बघताना. क्या बात आहे, थँक्यू सो मच सर. मंडळी, पैशांचं सोंग आणता येत नाही म्हणून चक्क मरणाचं सोंग आणायला तयार आहे एक फॅमिली. बघूया मॅडनेसचा हा कहर जो तुमच्या समोर सादर करायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. हाय तर काय योजलास? काय झालं? हा? अरे या मैतीचा सामान, त्यात मी आंबे कापतय, तुम्ही खातास, बरा दिसता काय? कोणीला तर काय म्हणतला? प्लॅनिंगच तसं केलंय काय समजली? Planning. हा मग तो अरुण माहिती आहे आपल्या बाजूच्या गावातला, त्याचं काय? तो आज आपल्या गावात येणार आहे आणि मी त्याच्याकडनं 50,000 घेतले माहिती आहे माका.
उदारी घेऊ लोक येतात ना त्यांका प्रभाकर मेलो मोरे मेलो असं सांगून पळवायचा आहे तर तुमचं काम सगळं माहितीये मला. हा पण सक्सेसफुल आहे का नाही मला सांग. हो. त्यातला एक जण तरी परत आला काय आतापर्यंत पैसे मागायला काय जमानदेस. परब्या आला तो अरुण येतोय अरुण. कोण अरुण? अरुण अगं आता नाही का तुला बोललो मी ज्याच्याकडनं 50,000 रुपये उधार घेतले घे बाय म्हणजे तो आता येणार आहे काय? म्हणजे आता काय करताल? घाबरू नका हा. एक मिनिट आपलं ठरलंय ना काय करायचं आता. ठरलं. अजिबात घाबरायचं नाही. एक काम कर हे लपून टुपट कर बाजूला. हा बघ मडका इथंच राहील हा मडका इथंच राहील. तो आला की फक्त रडायचा. हा पांढरी चादर कुठे आहे कपट पटकन दिलो हा झोपा लवकर. हा बघ बघ रे मेल्या आणि फक्त रडा. होय हो. होय मोऱ्या इलो काय? मोऱ्या नाही आज तुला मी सोडणारच नाही. मोऱ्या ही काय फालतू काय माझे पैसे. असं कसं झालं? माझं परसवडी असं कसं गेलं? गेलं म्हणजे माझं प्लॅटोनी गेलो भाऊजी तू. मग आता मी काय करू मी काय करू कुणाकडे पैसे मागू देवा. भाऊजी तू काय करायचं? अरे देवा रे भाऊजी तू शांत व्हा. सावरा स्वतः सावरा. अरे देवा आता मी काय करू कुणाकडे पैसे मागून काय करू. आता कसं करायचं. बर मला सांगा नातेवाईकांना सांगितलंय तुम्ही. हल्ली लोकांना आपण सांगितलं ना असं काय झालं तर लोक आहे ना व्हॉट्सअपवरती नमस्कार करतात आणि तिकडं श्रद्धांजली देतात. माहितीला कोण येतच नाही हो. तेच म्हणले होते की मी एकटो इलाय जळूक पण मी एकटोच जातलंय. माझं दुःख करू कोणाक बोलवू नको म्हणून. वाचा कसा एकटाच तो गेला तर कसं वाटेल तू जळायला. मी घेऊन जातो. नाही त्यांची एक इच्छा होती. ते म्हणाले होते की माझी बॉडी मेडिकल कॉलेज का पाठवा. तुम्ही हडे येऊचा कसा केलास? नाही म्हणजे काय काम काढलास का सहज असिलास? आता सहजच म्हणा काय काम काय सांगू तुम्हाला. ऍक्च्युली या वसारीनं माझ्याकडनं 50,000 रुपये उधारी घेतले होते हो. पण आता गेला आता काय कोण देणार माझे पैसे. असं कसं गेलो आता काय करतो भाऊजी मी? झालं ना काका या आहे मला या आंबे खायला दे ना मला. सर काय अक्कल आहे का तुला. बापूस मेलाय ना तुझा वासाऱ्या. आंबा खातील. मला आंबे खायला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. घबराव बाप मरून पडलो आणि तू आंबे खाऊचे आज? मला खायचेत आंबे. घरात खाऊ एक कट शिल्लक नाही आणि आता आंबे खाऊचे भाऊजी काय? मला खायचेत आंबे मला नाही माहिती. बस हडे बस यातलं निखर तोंडात घालते म्हणजे शांत होतं. वहिनी ऐका भाऊजी तू काय करू सांग. ऐका माझ्या पोराच्या मनावर परिणाम झालो. बापूस गेलो ना. तुम्ही एक काम करा तुम्ही स्वतःची काळजी घ्या. इकडे बाळा तिकडे हे बघ. मला आंबे पाहिजेत. ऐक माझं हे बघ. हा माझा मित्र होता. आता ह्याच्या जागेवर मी समज. अजिबात घाबरायचं नाही. हवं नको काय असेल ते तू माझ्याकडे बघ. एक प्लेट लॉलीपॉप खावंसं वाटतंय काका आणि शेजवान चटणी टाकून त्याच्यावर. कांदा बापूस मेलाय ना तुझा. एवढी अक्कल नाही तुला. बापूस मेल्यावर मागतोस तू. नाही मला नाही माहिती. मला पाहिजे लॉलीपॉप. मला पाहिजे. एवढं मारतात. मला काय तर लॉलीपॉप. एवढं मारशील बॉडी पालथी झाली. एवढं मारतात वसाऱ्या. मला नाही माहिती आहे. किती मला नाही माहिती. मला पाहिजे. भाऊजी तू माफ करा. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. तुम्ही येवा सांभाळा वसाऱ्याला. आमका आमच्या परिस्थितीवर सोडा. तुम्ही आलात बरं वाटलं आमका. ठीक आहे जातो आता. तशी तुम्ही मेडिकलला बॉडी देणार आहे म्हटलं थांबून तरी उपयोग नाही. मेडिकल कॉलेज पाठवची होय. येवा भाऊजीनू येवा तुम्ही येवा. लॉलीपॉप पाहिजे लॉलीपॉप पाहिजे लॉलीपॉप पाहिजे वाचल्या. मी पण मारीन. मला ना जोराची झाले म्हणून वाचलायस. आधी जाऊन येतो मग तुझ्याकडे बघ. या परत मी पण बघतो ना तुम्हाला. मेला तुला अक्कल नाही. तुका आंबे खाऊचे
सगळं कळलं असं त्या माणसात. जाता दरवाजा बंद करा आणि खा काय ते आंबे. आंबे खाता. याय तो गुटखा काका आला परत. कोण आरण्या? घे बाय माझे आता. अहो लवकर यावा, तो तुमचा मित्र येलो लवकर. घे बाय म्हणजे बघ मेले खरी येलो तो. वहिनी हो वहिनी. घे बाय माझे. काय काका नमस्कार. कसे काय? नमस्कार. खूप वर्षांनी आलात. हो हो. परव्या गेले कळलं ना. या या या. सनकर वाजून सनकर वाजून काय अक्कल बिकल आहे का ना तुला? आता मी येऊन गेलो ना, कळत नाही तुला? काय करायचं रे, पोरका झाला हा पोरगा. काय करू तुझं मी? एक प्लेट लॉलीपॉप खावं. अरे असा कसा सोडून गेलास पोरगा? माझी आई आहे. आई मोर्या तू इथं कसा? अरे वहिनी इथं कशा आल्या? अर्ध्या माझी बायको मला सोडून गेली. सनकर वाजून वसाऱ्या कान फार फोडून काहीतरी बोलला असतं. तू मेला होतास ना वसाऱ्या इकडे? अरे मी आलो होतो तेव्हा तू इकडे होतास, वहिनी इथं बसलेला, हा वाचडा इथंच बसलेला, त्या माझ्याशी गप्पा मारत होत्या. हो काका खरंच माझी आईच गेली. मी नाही का मगाशी तुम्हाला मिठी मारली आणि रडत होतो. कानफार फोडून वाचऱ्या. आई नाही, तू मागाशी मला बोला परब्या गेला म्हणून. मी परभ्या गेला बोललो. आम्हा मी माझ्या बापाला परभ्या बोललो. परब्या बोललास तू? नाही नाही काका, माझ्या पालकांनी मला असे संस्कार नाही लावलेत बाबा. नाही का? लय खोटं वाटतंय, लय खोटं वाटतंय. नॅचरल कर, नॅचरल वासाड्या. माझं खोटं वाटतंय. तुम्ही नॅचरल करता. आपल्या फॅमिलीमध्ये नॅचरल करण्याची पद्धतच नाही आहे. आता ही वासाडी गेली, ही तरी कुठे नॅचरल करत असते. गप राहतास. माका उगाच बोलू नका. माझा बोललास ना सगळा भांडा उघडा पाडीन तुमचा. काय काय बोलणार आहेस वासाडी? गप्प काय राहा. काय बोलणार आहेस? मला तुफान मरूक पण देईन. नाही तर काय? हा माधवरी बा- तुम्ही थांबा, तुम्ही थांबा, तुम्ही थांबा, बोलू नका. मी समजवतो, तुम्ही थांबा आधी. बोलते कशी बघा. तुम्ही थांबा. अक्कल नको तिला काय पण. कानफार फोडून काय फालतूगिरी चालले? मग कशाला भांडतोय तुम्ही? एवढी पण अक्कल नाही. तुमची भांडणं मिटवायला एक मेलेला माणूस उठतो आणि तुम्हाला समजून सांगतो. एवढं सुद्धा भांडण नाही तुम्हाला वसाऱ्यांनो. काय फालतूगिरी चालली तुमची? हा वहिनी तुम्ही थांबा. अरे वहिनी बोलल्या, वहिनी बोलल्या. अरे आरण्या वहिनी कशी बोलत? ती तर निपचीच पडली ना. अरे नाही वसाड्या, आता वहिनी बोलल्या अशा अशा झाल्या, बोलल्या बोलल्या वहिनी. हो वहिनी, हो तुम्ही मेलात काय? हो अरे बोलल्या आता माझ्याशी वसाड्या वहिनी. अति होत आहे आरण्या, आता लय अति होत आहे. हो अरे आम्ही एवढं दुःखात आहोत दोघं जण, आणि तू काय पाय बोलून तू आम्हाला सांग अंगरवतोस वासाड्या. निघ तू. आम्हाला आमच्या परिस्थितीत राहून दे जसाच्या तसा. निघ प्लीज, पाया पडतो तुझ्या. हा तसं पण थांबून काय करू? होय ना. तुम्ही बॉडी मेडिकललाच देणार आहे ना? येतो मी. सांभाळून जा रे. काय कसं कोण तुमका नाही काळ वेळ नाही काय झालं? नको त्या वेळेला बरोबर परसात जाऊचा असता तुमका. हो बरोबर. आता सगळं भांडा फुटला असता केवढाच पडला असता आता. गेला गेला दरवाजा बंद करा आधी. नाकात दम आणला नव्हता. ए माझ्या ना घशाला कोरडा पडला, जरा पाणी घेऊन ये, please. आताच करा. पाणी पिवा, परसाकडे जावा. दुसरं काही काम धंदोच नाही या माणसाला. अरे परब्या, काय अर्णब? अरे नाही राहू दे, काय नाही काय. अरे घरात तर येऊ दे. कशासाठी आता काय आहे? अरे नाही काय झालं ऐक माहिती ना, आहे? अरे दुःखात आहो ना आम्ही, अरे, असं काय करतो? ऐक काय झालं मगाशी मी जाताना तुला सांगायला विसरलो. काय?
की नाहीतरी तू बॉडी मेडिकलला देणारच आहे. हो ते तिची इच्छा होती ना मेडिकल कॉलेज. मेडिकलची माणसं येईपर्यंत मी फक्त आपलं 5 पावलं अंतदर्शन घेईन असं म्हणतोय. नाही कशा कारण शेवटी अरे पडद्या अरे मेडिकल वाल्या लवकर बोलू वसाड्या, बॉडी बारीक होत चालले, सुकले वसाड्या. तू फोन कर मेडिकल वाला फोन कर. अरे दाढी फुटत चालले, तुला कळतंय काय? तू जा पहिला, एक काम करूया आपण घेऊन जाऊया मेडिकल. नाही नको नको नाही मेडिकल वाले येतील आणि मग घेऊन जातील. तू काळजी करू नको, मला सगळं कळतं मेडिकल. म्हणजे वहिनी पण वहिनी तुम्ही इथं होता ना? नाही नाही रडू नका, तुम्ही इकडे होता ना? काय बोलतास भाऊजी तू? नाही असं काय करता? आमचं पोरग गेलो बघा. अरे अरण्या, माझा पोरगा तू गेला रे. मोरे अहो मोरे काय अहो मोरे काय रे? आपल्या वार्डाचे नगरसेवक खाली हा. कोरिअर 10 किलो तांदूळ आणि 5 किलो तुरडा वाटतायत. लवकर त्याला गर्दी झाली. तुमच्या घरात माणसं किती आहेत? आमच्या घरात 3 माणसं, आम्ही दोघं आणि आमचं पोरग. हो 3 मग लवकर त्याला खाली गर्दी झाल्यावर संपेल सगळं. होय काय? ऐका ना, एक माणूस आला तर चालात. नाही नाही 3 माणसं मग 3 पण पाहिजेत खाली. ए बाय, माझ्या- ती लवकर त्याला संपेल. आणि आधार कार्ड आणा ताई. आधार कार्ड लागतं लवकर खाली गर्दी चला, झाली. चला, लवकर मेल्या खाली खाली. कर. हे मेल्या तर तू चल, तांदूळ मिळतले फुकट. पिशवी घे. चल चल हो, लवकर ये, तुम्ही भाऊ. व्हा पुढे, मी लगेच लवकर, आलो. लवकर या, अरे मी येतो लगेच. अरे येतो काय वसाड्या? तुमच्या घरात मैत झालंय ना, सगळेच जाऊन कसं चालेल? कोणतरी एक चादरी खाली पाहिजे का नको? तू झोप ना. ते काय आहे 10 किलो तांदूळ भेटतात ना प्रत्येक माणशी. मी नाही पोचलो तर संपतील, बाकी काय नाही. हा तू झोप, मी येतो. हा चल. हा 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 मी झोपतो. हा चल. अरे नाही मोर्या पण ऐक रे, मला मेडिकलला देऊ नको हा. माझ्या घरची माणसं आहे जायला. अल्टिमेट गंडवा गंडवी होती ही. मज्जा आली, मस्त परफॉर्मन्स, मस्तच. सिद्धू ही सिच्युएशनच ही कमाल होती. आणि खरंच की कन्व्हिक्शन एवढं होतं. म्हणजे सुरुवातीला पैसे जर कोणी मागायला आलं तर आपण काय करू शकतो. बरं ती फॅमिली तिघही एकमेकांना एवढी पूरक आहेत. पण मला एका माणसासाठी ना इथे उभं राहायचं आत्ता, ते म्हणजे अरुण कदम सर. मी तुम्हाला नमस्कार केला उभं राहून, मी टाळ्या नाही वाजवल्या. हा इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणतो. त्यांनी आयुष्यात त्यांच्या कारकिर्दीत इतकी नाटके केली असतील, इतका फार्स केला असेल, पण तरीही आत्ता एवढा इनोसन्स कुठून आणतो हा माणूस. म्हणजे वहिनी तुम्ही झोपा झोपा, मी करताना त्याला रिअलाइज होतं की डेड बॉडीशी बोलतोय आणि त्याला कधी ती बाई मिळेल त्यांची तिकडे मागे जातात. इनोसन्स कॉमेडी जेव्हा जेव्हा होती तेव्हा तुमचा विचार होणारच, कारण ज्या रिॲक्शन सर तुम्ही देता ना, म्हणजे ही सिच्युएशन अरुण कदम सरच करू शकतात. सर कमाल सर, नमस्कार करतो, कारण असा इनोसन्स इतकी वर्ष तुम्ही टिकवताय आणि याच्या पुढे टिकवत राहाल. असे सिद्धार्थ जाधव येतील जातील पण तुम्ही तिथंच राहाल. थँक्यू सर, कमाल, बहारदार, क्या बात आहे. या थँक्यू. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.